बघा आमच्या इथे किती छान असा पाऊस चालू आहे संध्याकाळचा. वारं पण होतं खूप, पण भारी वाटत होतं. एवढं छान मातीचा वास येत होता आणि जे नव्हतं व्हायचं तेच होऊन बसलं. मी सगळं चिरून वरी घेऊपर्यंत अख्खी आमच्यातली सगळी लाईट गेलेली होती आणि मी आज ठरलं होतं की फ्राईड राईस करायचा. पण तेवढ्या अंधारात पण मी फ्राईड राईस केला. हा व्हेज फ्राईड राईस होता. इतका छान झाला होता टेस्टला, इतका भारी होता की खरं शपथ बाबा, आपल्या चायनीजवाल्यांपेक्षा सुद्धा भारी होता. इथं मी शेजवानची चटणी घेतली होती, थोडंसं टॅमॅटो सॉस घेतला होता, कोबी घेतला होता आणि कांदा घेतला होता आणि लाईट गेली होती. आमचं पिल्लू एकदम छान झोपलं होतं कारण खिडकीतून इतकं छान गार हवा येत होती, भारी वाटत होतं. आम्ही मोबाईलचे टॉर्च लावून 2 जणांनी जेवण केलं. एवढं छान स्वयंपाक केला होता पण काय, आणि हा स्वयंपाक पण मी अंधारातच केला होता. बघा किती फास्ट होणारी रेसिपी आहे ना. तुमच्यासोबत पण असंच होतं का? इतकं छान जेवणाचा प्लॅनिंग केला होता पण सगळा मूड गेला. आणि आमच्या बाळाचा रात्रीच्या 1:30 आणि 2 वाजताचा हा कार्यक्रम चालू असतो, डेलीचाच असतो. तो मला पण झोपू देत नाही, पण प्लस त्याच्या पप्पाला तर अजिबातच झोपू देत नाही. ते झोपलेले असतील तर त्यांना असं हाताने मारून ओरडून अक्षरशः डोळ्यातून पाण्याची धार लागतात, एवढं रडत असतो. आणि त्याच्या पप्पाला तर उठवतो म्हणजे उठवतोच झोपीतून. असं तुमचं पण बाळ करतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. चला बाय, थँक्यू.